हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. तर आम्ही गेलो होतो वेंगुर्ला फिरायला, ते पण टू व्हीलरची सवारी केली. हॅलो गाईज, आपण आता चाललेलो आहे वेंगुर्ला बीच बघायला. एक निसर्गरम्य आणि स्वच्छ असं वेंगुर्ला बीचच्या दिशेने आपण वाटचाल करतो. वेंगुर्ला जाताना ही एक छान अशी खाडी लागते आपल्याला. या खाडीला कर्णी नदीवरची खाडी म्हणतात. चिपी एअरपोर्टच्या दिशेने. तर इथून आता मालवणची हद्द समाप्त होते आणि वेंगुर्लाची हद्द सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरू होते. हा जो रस्ता आपण आताचा छान रस्ता झालेला आहे. आपल्या समोरच आता ही महाराष्ट्र शासनाची परिवहन महामंडळाची बस चाललेली आहे. इथे सगळ्यात मोठं बस आहे. आपण आता खेडेगावातून चाललेलो आहे. छान असं निसर्गरम्य खेडेगाव आहे. आपण घरूनच प्रवास करतोय. आम्हाला बरेच बीच बघायचे आहेत वेंगुर्ला तालुक्यातील, त्यामुळे आम्ही जरा लवकरच निघालेलो आहे. तर माझ्यासोबत माझी मुलगी छोटी गार्गी आहे आणि गार्गीची मामा मागे बसलेली आहे, जी आमची सध्या कॅमेरामॅन आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एअरपोर्ट आहे. सध्या स्थितीत या ठिकाणी फक्त सिंधुदुर्ग ते मुंबई एवढे एकच फ्लाईट घेऊन जाते. सिंधुदुर्गचं एअरपोर्ट तुम्हाला डाव्या बाजूला रुळे बाजार ना. न्यूटीला हवं आपण. इथून खाली गेल्यावर आपला न्यूटी बीच लागतो, जवळच आहे. हा कुठचा बाजार आहे? परुळे बाजार. येस, दिस इज परुळे बाजार. एअरपोर्टला जाण्याची आहे. नारळाची झाडं आहेत. नारळ, सुपारी. कोकण आपण ज्यावेळी नाव घेतो त्यावेळी मुख्यतः आपल्याला नारळाची आठवण येते. नारळ, आंबा आणि काजू. त्याच्या व्यतिरिक्त देखील सुपारी देखील हे मुख्य उत्पन्नाचं साधन आहे कोकणामध्ये. आता आपण परवातून चालू आहे. आपण दोन्ही बाजूला बघितला तर झाडच झाडं आहे. अशी झाडं आपल्याला संपूर्ण कोकणात बघायला भेटतील. निसर्गाने फार मोठी देणगी दिलेली आहे कोकणाला. त्यामुळे जरी आपण उन्हाच्या भर उन्हात आपण आता निघालो आहे, 2:33 झाले, तरी पण एवढं ऊन लागत नाही आहे. दोन्ही बाजूने झाडं असल्यामुळे रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात सावली आलेली आहे. त्यामुळे आता त्रास होत नाही उन्हाचा की आपण भर उन्हात चाललो आहे फिरायला. छान असा वेंगुर्ला तालुक्यात आपण आता चाललो आहे. आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे खवणे बीच. पहिल्यांदाच जाणार आहे आपण खवणे बीचवरती. त्याच्या अगोदर या रस्त्याने आम्ही बऱ्याच वेळा फिरलो आहे, पण खवणे बीचला जायचा कधी मुहूर्त आला नव्हता. तर योग आज जुळून आला आहे. तर आम्ही बघूया आता खवणे बीचवर काय काय आहे.
इथून आम्ही खवणे बीचला जाण्यासाठी टर्न घेतला, म्हणजे खवण्याचा बाजार गाव इथून सुरू होतो. तर इतकी छान घरं होती नाही, म्हणजे जी आपली पहिले घरं होती जुन्या काळातली त्या प्रकारे घरं होती. तुम्ही पुढे बघू शकता, खूप छान आणि वातावरण थांबलं होतं. काजूंचा मोहरचा वास. वांगणी बिंगणी तिकडची पण चौपाटी चांगली आहे, मस्त जाताना मस्त आणि स्वच्छ एकदम. ती सांगते ना मला नेत्राची मम्मी जाऊया आपण म्हणून. झाडं बिडं आहे, मोठमोठे झाड आहेत. इथे आलाय बघा आंब्यांना मोहर. आपल्याकडे आलाच नाही अजून. इकडची ना घरच बघण्यासारखी होती, मस्त घरं होती, सिस्टमॅटिक घरं होती. वरून जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघितली ना घरं, असं वाव वाटली. खूप छान घरं आणि रचना तर खूप सुरेख होती घरांची. म्हणजे जसं आम्ही विचार करून आलो होतो तसं तर हे नाहीच आहे. आता बघू कोंडिना बीच कसं आहे ते. लेट्स सी. दाखवते मी तुम्हाला पण. चलो कर की हाय कर. नाही नाही पापा. इथे नाही हो गुरु, इथे नसतं. इथे आहे